नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केटने नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला. मार्केटनी नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मार्केटने युटर्न घेतला, शार्प रिकव्हरी आपल्याला सेकंड हाफमध्ये बघायला मिळाली. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम आणि त्याच्यानंतर 5 ते 6 ट्रेडिंग सेशन नंतर एक शार्प रिकव्हरी. ओके. ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर आजचा दिवस बघितला तर मार्केटनी एक बऱ्यापैकी बॉटम क्रिएट करून एक मोठी रिकव्हरी दाखवली. आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टीचा चार्टमध्ये डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. बँक निफ्टीमध्ये डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. सेन्सेक्समध्ये डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आपण ओपन केलाय. आता ओव्हरऑल जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. तुम्हाला जर आठवत असेल तर लास्ट टाइम आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम आहे, नेगेटिव्ह मोमेंटम आहे, नेगेटिव्ह मोमेंटम आहे. हेल्दी पुलबॅक येणे पॉसिबिलिटी वाढतीये किंवा एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो आणि तेच आज मार्केटने आपल्याला दाखवलं. ज्या पद्धतीने सेकंड हाफमध्ये बुलिश मोमेंटम आला, एक हेल्दी पुलबॅक. कारण की लास्ट व्हिडिओ तुमच्या लक्षात असेल तर आपण वारंवार हे डिस्कस केलं होतं की नेगेटिव्ह मोमेंटम अशा पद्धतीने अशा पद्धतीने डायरेक्ट आलाय. परंतु आपण प्राइस ॲक्शनमध्ये जर बघितलं तर आपण बघतो की प्राइस ॲक्शन नेहमी अशा पद्धतीने चालते, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम. ओके. आणि इकडे जर बघितलं तर हायर हाय किंवा लोअर लो अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन चालत असते. लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम निफ्टीमध्ये दाखवत होता. फर्स्ट हाफ नो ट्रेडिंग झोन ब्रेक, डाऊन साईड एक बेरिश फ्लॅग अँड पोल, त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम, 25,500 राऊंड लेवल, त्या लेवलवरती ब्रेकडाऊन फेलियर आणि तिकडनं एक मोठा पुलबॅक दाखवला. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मार्केट शिकणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्राइस ॲक्शन जर तुम्हाला येत नसेल किंवा प्राइस ॲक्शनचं बेसिक माहिती नसेल तर या मार्केटमध्ये लांबपर्यंत टिकणं थोडंसं अवघड आहे. आणि हे जे आपण प्राइस ॲक्शन डिस्कस केलं होतं की एक पुलबॅकची गरज आहे, ते आपल्याला इकडे बघायला मिळत होतं की मार्केट कंटिन्युअसली निगेटिव्ह येत होतं, पण परंतु हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला नव्हता आणि तोच हेल्दी पुलबॅक आपल्याला इकडे बघायला मिळाला. तर ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे किंवा जे लोक प्राइस ॲक्शन शिकत आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की मार्केट बाबा वन डायरेक्शनमध्ये डाऊन साईडला येते. आता मार्केटमध्ये डाऊन साईडचा जर विचार आपण करत असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी रिस्क फॅक्टर वाढते. हा एक पुलबॅक नंतर आता जर मार्केटनी लेवल ब्रेक केलं तर परत नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला कंटिन्युएशन बघायला मिळू शकतो. त्यामुळे जे मित्र मार्केटमध्ये काम करत इच्छुक आहेत त्यांनी थोडंसं मार्केटचं नॉलेज घ्यायचा विचार करा. मार्केट कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनवतो, मार्केटमध्ये चार्ट कसे तयार होतात, मार्केटमध्ये सेटअप कसे तयार होतात, मार्केटमध्ये डिमांड सप्लाय स्विंग सपोर्ट रेजिस्टन्स हे कसं तयार होतं त्याच्यावरती थोडंसं शिकण्यावरती काम करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनात दिलेली आहे. प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्या मित्रांनी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. ओके. आता जर बघितलं तर मार्केटने एक राऊंड लेवलवरनं एक रिकव्हरी दाखवली आहे 25,500वरनं. ओके. एक शार्प अपसाईड मोमेंटम दाखवला. इंडिया विक्स जर बघितलं तर जवळजवळ 11च्या आसपास 11 प्लस आहे. थोडंसं इंडेक्स आपल्याला वाढलेलं बघायला मिळते. त्यामुळे थोडे मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळते की मोमेंटम पण थोडे अपडाऊन बघायला मिळत आहेत. ओके.
आता जर बघितलं तर एक शार्प रिकव्हरी नंतर मार्केटने थोडंसं इकडे कन्सोलिडेशन केले. आता ओव्हरऑल सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं, आता जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरनं सपोर्ट घेतला. इकडे जर बघितलं तर हा स्विंगवरनं सपोर्ट घेतला आणि ही एक रेंज होती लास्ट टाइम जी आपण वारंवार डिस्कस केली होती आणि एक पुलबॅक घेऊन मार्केटने एका रेजिस्टन्स लेवलवरती आले. आता बॉटम पासनं जर बघितलं तर जवळजवळ 333 पॉईंटची सेकंड हाफमध्ये बॉटम पासनं बुलिश मोमेंटम दाखवलाय. ओके, आणि तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण देत असतो मी वारंवार की 1 लिटर पेट्रोलमध्ये जर एक गाडी 100 किलोमीटर जातीये आणि तीच गाडी जर 1 किलोमीटरमध्ये 90 किलोमीटर गेली तर आता त्याची रेंज तुम्हाला माहिती झाली की बाबा 1 लिटर पेट्रोलमध्ये एकतर 90 ते 100 किलोमीटरच्या आसपास पळती गाडी. ओके, मग निफ्टी जर ॲव्हरेज बघितलं तर निफ्टी 150 ते 200 पॉईंट ही साधारण जर ॲव्हरेज बघितलं तर एका दिवसामध्ये मोमेंटम होते. आता डाऊनपासनं तर ही मोमेंटम जी आली आहे ती थोडीशी निफ्टीच्या एका दिवसाची जी ॲव्हरेज मोमेंटम त्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. तर आता इकडे जर बुलिश साईडचा विचार करत असेल तर थोडंफार इकडे कन्सोलेशन किंवा काहीशी बुलिश प्रायजेक्शन, काहीशी फ्लॅग अँड पोल बुलिश पॅटर्न करून जर मार्केट जर किंवा छोटा पुल बॅक किंवा कन्सोलेशन करून जर ब्रेकआउट देत असेल तर छोटे मोठे जे अपसाईडचे रेजिस्टन्स आहेत ते बघायला मिळू शकतं. म्हणजे एक छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि जर नेगेटिव्ह साईडला काही प्रायजेक्शन होऊन ट्रेंड लाईन ब्रेक झाली, सपोर्ट ब्रेक झाला, त्याच्यानंतर जर मार्केट नेगेटिव्ह झालं तर ज्या पद्धतीने रिकव्हरी झाली आहे परत आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम, एक हेल्दी पुलबॅक आणि एक कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. ओके, तर या पद्धतीने काहीशी प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. आता त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घ्या. आणि एक्सपायरीच्या आधी एक स्ट्रॉंग मोमेंटम मार्केटमध्ये येऊन गेलेला आहे. तसं जर बघितलं तर लास्टचे 3 ट्रेडिंग सेशनमध्ये स्ट्रॉंग मोमेंटम म्हणजे मार्केटमध्ये लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन डाऊन साईड, आजचा जरी फर्स्ट हाफ बघितलं तरी डाऊन साईड आणि त्याच्यानंतर एक शार्प रिकव्हरी. थोड्याशा लेवल आपण मार्क करून घेऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. 25,820 ही एक आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं एक सपोर्ट घेऊन पुलबॅक घेऊन परत लेवल ब्रेक होऊन नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. त्या लेवलच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. आणि सपोर्ट जर बघितला, सपोर्ट या लेवलवरती आपल्याला बघायला मिळतोय 25,790च्या आसपास ॲव्हरेज क्लोजिंग आहे. टेक्निकली सपोर्ट राऊंड लेवलवरती बघायला मिळतो. इकडे आजचा ओपनिंग लेवल 25,700 होती, परंतु रेंज खूप मोठी बनेल. साधारण जर बघितली तर 120 पॉईंटची रेंज बनते. ठीक आहे, थोडंसं स्पेस ठेवूया आपण कन्सोलेशनसाठी. त्याच्यानंतर सपोर्ट लेवल जर बघितल्या तर हा एक सपोर्ट, डाऊन साईडचे लेवल आपण मार्क केले. ते इकडे कन्सोलेशन होतं, या लेवलवरनंच एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर त्या लेवलवरती, कारण की एक राऊंड लेवल आहे इकडे 25,700ची. ओके, ते एक राऊंड लेवल आहे. इकडे जर बघितलं तर एक सपोर्ट घेऊन इकडनं मार्केटवरती गेलं होतं. क्लोजिंग जर बघितलं तर इंट्राडे हायला झालेली आहे, इंट्राडे हायला क्लोजिंग झाली आहे. आणि इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील आहे. तर थोडंसं स्पेस डाऊन साईडला मोठा ठेवला बिकॉज एक शार्प रिकव्हरी झाली आहे
आणि थोडासा स्पेस एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडासा मार्केटला थोडंसं कन्सोलेशनचा इकडे स्पेस आपण दिलेला आहे. आणि जर बघितलं तर 25,820 आजचा इंट्राडे हायच्या आसपास रेजिस्टन्स लेवल, आणि सपोर्ट जर बघितलं तर 25,700 हा एक सपोर्ट लेवल, साधारण 120 पॉईंटची रेंज इकडे आपण एक नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती मार्क केलेली आहे. आता डाऊन साईड लेवलनी छोटा मोठा टप्पा खाऊन, म्हणजे एक नेगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यानंतर एक सपोर्टवरती टप्पा, कारण की या लेवलवरती एक बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे कन्सोलिडेशन करून. ओके, डबल बॉटम इकडे क्रिएट करून टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तिकडे या पद्धतीने थोडंसं नेगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. आणि त्याच्यानंतर राऊंड लेवल ब्रेक नंतर 25,621 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल जर बघितलं तर 25,560, आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 25,500 राऊंड लेवल. ओके, म्हणजे साधारण एक 3 सपोर्ट आपल्याला इकडे मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत निफ्टीमध्ये. ओके, तर तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर काहीसे व्ही शेप रिकव्हरी, काहीसं आपल्याला इकडे थोडासा एक बुलिश प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते. परंतु लगातार 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट निगेटिव्ह होता. त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर होते, ग्लोबल फॅक्टर होते, प्रायजेक्शन फॅक्टर होते. ओके, आता इकडे जर बघितलं तर एक हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सच्या वरती जाऊन क्लोजिंग आहे, थोडीशी बुलिश क्लोजिंग आपण याला म्हणू शकतो. प्रायजेक्शन पण ही जर बघितली तर एक बुलिश प्रायजेक्शन आहे, कारण की आजच्या दिवसाची ओपनिंग होती ती ब्रेक करून एक रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून इंट्राडे हायला क्लोजिंग आहे. ओके, एक छोटा मोठा पुलबॅक आणि एखादी व्ही शेप रिकव्हरी करून परत एकदा, म्हणजे इकडे जर बघितलं तर ही एक व्ही शेप रिकव्हरी आहे. इकडे छोटा मोठा कन्सोलिडेशन, छोटा मोठा पुलबॅक, छोटं मोठं पुलबॅक घेऊन, छोटा मोठा सपोर्ट घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल 25,820चा, तर लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरून एक बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाली होती. मग काय लेवल इकडे बघायला मिळतं ते छोटे मोठे रेजिस्टन्स कुठं आहे? फर्स्ट रेजिस्टन्स 25,893, सेकंड रेजिस्टन्स 25,940. तर 2 रेजिस्टन्स इकडे आपल्याला टेक्निकली बघायला मिळतात. हा एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स 25,893 आणि 25,940, हे 2 रेजिस्टन्स आपल्याला इकडे चार्टवरती बघायला मिळतात, 1 आणि 2. सॉरी. ओके, गॅप अप जर होत असेल तर 330-350 पॉईंटची वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम बॉटमपासून आली आहे, आणि त्याच्यामध्ये जर प्लस 60-70 पॉईंट जरी गॅप अप ओपन होत असेल तर रेजिस्टन्स लेवलवरती गॅप अप ओपनिंग होती. तर मग इकडे डाऊन साईडला म्हणजे ओपनिंगमध्येच एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओपनिंग गॅप अप नंतर ओपनिंग साईडला जर विचार करत असाल तर रिस्क फॅक्टर हाय आहे, थोडंसं मार्केट इकडे ट्रॅप करून आपल्याला गॅप फिलिंग करताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप अप ओपनिंगवरती थोडंसं बघा, प्राइस ॲक्शन बघा, तिथे काय प्राइस ॲक्शन बनते त्याचा विचार करू शकता. गॅपडाऊनमध्ये थोडंसं कन्सोलेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. गॅपडाऊनमध्ये थोडंसं काय होतं, मार्केट इकडे रेजिस्टन्स, इकडे सपोर्ट, आणि त्याच्यामध्ये जर मार्केट ओपन होत असेल तर मार्केट थोडंसं सपोर्ट रेजिस्टन्सच्या मध्ये थोडंसं अडकू शकतं, आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक कन्सोलेशन, एक रेंज बघायला मिळू शकते. वाय डाटाकडे जाऊया. 13 जानेवारीची एक्सपायरी आहे, म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. क्लोजिंग जर बघितलं तर 25,800च्या आसपास ॲव्हरेज क्लोजिंग आहे. 25,800 वरती जर बघितलं तर 66 लाख पुट रायटिंग आहे, आणि त्याच लेवलवरती जर बघितलं तर 1 करोडच्या आसपास आपल्याला 25,800च्या आसपास आपल्याला 1 करोडवरती कॉल रायटिंग बघायला मिळते. म्हणजे ॲट द मनीच्या लेवलवरती आपल्याला कॉल रायटिंग हेवी बघायला मिळते, जरी मार्केटने रिकव्हरी दाखवली असेल तरी. आता हेवी पुट रायटिंग कुठे बघायला मिळते? 25,700 वरती हेवी पुट रायटिंग बघायला मिळते, आणि ती लेवल इकडे आपण मार्क केलेली देखील आहे. 25,700 वरती हेवी पुट रायटिंग, 25,800 वरती हेवी कॉल रायटिंग. मग बघा इकडे रेंज जी टेक्निकल रेंज जी म्हणली ती 25,800 25,700 मध्ये इकडे आपण इकडे नो ट्रेडिंग झोन टेक्निकली आपल्याला बघायला मिळते. इकडे रजिस्टन आणि सपोर्ट आहे. तर
हाय पॉसिबिलिटी आहे की या रेंजमध्ये मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं कन्सोलेशन बघायला मिळू शकतं OI डाटावरून. ओके. आणि त्याच्यानंतर जर कन्सोलेशन करून मार्केटने जर ब्रेकआउट केला तर आपल्याला एक शॉर्ट कवरिंग देखील बघायला मिळू शकतं. त्याच्या लेवल इकडे आपण डिस्कस केलेलंच आहे. डाऊन साईडला जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग हे जे पुट रायटर आहे हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊन आपल्याला निगेटिव्ह साईडला एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. त्याच्या देखील लेवल आपण इकडे डिस्कस केलेले आहे. आता कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 25,800 वरती साधारण 120-125च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. तर ओके प्रीमियम आहे. इतके हाय पण नाही, इतके लो पण नाही आणि इकडे आपल्याला इंडेक्स पण थोडासा वाढलेला बघायला मिळतो. त्यामुळे या रेंजच्या बाहेर जर ब्रेकआउट येत असेल तर छोटा मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. एक्सपायरी आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष असू द्या. रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टींवरती देखील तुम्हाला नॉलेज पाहिजे. ओके. चला बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टी देखील डाऊन साईडला येऊन एक हेल्दी पुलबॅक घेऊन एक प्राइस ॲक्शन क्रिएट करून एक निगेटिव्ह मोमेंटम करून 58,900 वरनं एक शार्प रिकव्हरी दाखवली. इकडे जर बघितलं तर एक बुलिश फ्लॅगम्पल पॅटर्न क्रिएट केलेला आहे. म्हणजे बँक निफ्टी जर बघितलं तर एक बऱ्यापैकी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आजचा इंट्राडे हाय ओके. आणि इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट. ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके. ही रेंज आपल्याला बघायला मिळते. परंतु इकडे जर बघितलं तर एक बुलिश प्राइस ॲक्शन नंतर इकडे कन्सोलेशन आहे आणि ही जर प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. क्लोजिंग जर बघितली तर 59,450ला आहे. साधारण 59,450 म्हणजे साधारण या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे. ओके. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 59,543 रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट लेवल जर बघितलं तर 59,320 वरती सपोर्ट पाहायला मिळते. ओके. इकडे मार्केटनेच आपल्याला इकडे कन्सोलेशन लेवल दाखवली. तर ब्रेकआउट जर प्राइस ॲक्शन बुलिश आहे, जर मार्केटने इंट्राडे हाय जर ब्रेक झाला तर कुठे सपोर्ट कुठे रेजिस्टन्स आहे तर फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते 59,700. ते छोटं मोठं रेजिस्टन्स आहे, परंतु ज्या पद्धतीने बुलिश मोमेंटम होता एक ब्रेकआउट नंतर आपल्याला एक राऊंड लेवल 59,700 बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर 59,820 ह्या काही लेवल आहे. फर्स्ट लेवल जर बघितलं तर राऊंड लेवल 59,700. सेकंड लेवल जर बघितलं तर 59,820. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात 1 आणि 2. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आहे 59,320. सपोर्ट जर ब्रेक होतोय फर्स्ट सपोर्ट आहे सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट. फर्स्ट सपोर्ट काय बघायला मिळते 59,186. सेकंड सपोर्ट 59,080 आणि थर्ड सपोर्ट 58,963. ओके. तर कन्सोलिडेशनची रेंज इकडे तुम्हाला बघायला मिळते 59,543 59,320ची. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर थोडीशी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. तुम्ही तुमच्या पद्धतीने इकडे लेवल नोट करून ठेवू शकता. सेन्सेक्स सेन्सेक्समध्ये पण निफ्टीप्रमाणे बऱ्यापैकी मोमेंटम बुलिश करून मार्केटने जी क्लोजिंग दिली ती बऱ्यापैकी इंट्राडे हायला दिली आहे. एक 84,000वरती राऊंड लेवलवरती रेजिस्टन्स बघायला मिळते. सपोर्ट जर बघितला तर इकडे थोडंसं आपण इकडे या लेवलवरती एक छोटा सपोर्ट आहे. खूप मोठी रेंज होईल. ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितलं तर 83,878 आहे. ठीक आहे. या लेवलवरती एक छोटा मोठा सपोर्ट बघायला मिळतो. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडीशी रेंज मोठी येते कारण की सपोर्ट जे आहेत ते इकडे जर बघितलं तर ह्या लेवल एक लास्ट टाइम होती इकडे कन्सोलिडेशन होतं त्या लेवलवरनं एक ब्रेकआउट दिला त्यामुळे हा एक सपोर्टचं काम केलं. इकडे रेजिस्टन्स आहे या लेवलवरती. ओके.
मग बघितलं तर 84,000 एक रेजिस्टन्स, 83,600 एक सपोर्ट. मग रेंज थोडीशी मोठी आहे 400 पॉईंटची. इकडे बघायला मिळते की बाबा इकडे कन्सोलेशन आहे ऑलरेडी. डाऊन साईडला येऊन जर टप्पा खाल्ला, टप्पा खाऊन जर 83,600ची लेवल जर ब्रेक होते तर छोटे मोठे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून मार्केट थोडंसं आपल्याला निगेटिव्ह येताना दिसू शकतं. त्याच्यामध्ये पहिला सपोर्ट जर बघितलं तर ओके, फर्स्ट सपोर्ट काय आहे 83,329, 83,085, 82,882 हे 3 सपोर्ट आपल्याला टेक्निकली बघायला मिळतात. 1 2 3. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला जर पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल, पुलबॅक बघा, पुलबॅक लक्षात ठेवा, कारण की ऑलरेडी एक मोठी मोमेंटम झाली. डायरेक्ट जर गॅप अप किंवा डायरेक्ट लेवल जर ब्रेक होत असेल तर थोडं इकडे आपल्याला मार्केट ट्रॅप करताना दिसू शकतं. त्यामुळे पुलबॅक घेऊन जर राऊंड लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे, सेकंड रेजिस्टन्स. फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला काय पाहायला मिळते 84,234 आणि सेकंड रेजिस्टन्स आहे 84,400च्या आसपास. 2 छोटे छोटे रेजिस्टन्स 1 2. ओके, नो ट्रेडिंग झोन 84,000 83,600 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपण डिस्कस केलेला आहे. ओके, गॅप अप पण होत असेल तर एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. गॅप अपमध्ये बुलिश साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर वाढतंय. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टीचे एक्सपायरीचे लेवल विथ ओआय डाटा व्यवस्थितरित्या व्हिडिओ समजला असेल, प्राइज ॲक्शन समजले असेल. ओके, व्हिडिओमधनं शिकण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर निफ्टी मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता आणि तुमचा ओव्हरऑल दिवस कसा होता आजचा हे देखील कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.